मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर म्हणजे जे काही प्रोटीनचे जे काही 4 मेन स्ट्रक्चर आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी, हे जे वेगवेगळे जे डिफरंट स्ट्रक्चर आहेत त्याचं ॲनालिसिस वगैरे कसं केलं जातं, त्यासाठी कोणत्या टेक्निक, ह्या स्पेसिफिक टेक्निक या यूज केल्या जातात, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे काही प्रायमरी स्ट्रक्चर असते ते आपल्याला माहिती आहे की एक लिनियर सिक्वेन्स असतो अमायनो ॲसिडचा, जो की पॉलीपेप्टाइड चेन असते ती. त्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये एक लिनियर सिक्वेन्स काही जे अमायनो ॲसिड त्याचं सिक्वेन्सिंग हे केलं जातं आणि ॲज अ प्रायमरी स्ट्रक्चर ते प्रोड्यूस होतं. तर मग आपल्याला हे जे काही प्रायमरी स्ट्रक्चर असेल तर ते ॲनालिसिस करण्यासाठी जे काही अमायनो ॲसिड सिक्वेन्सिंग, तिला जर आपण म्हणतो ॲडव्हान्स डिग्रेडेशन किंवा मास स्पेक्ट्रोमेट्री, ह्या 2 टेक्निकद्वारे त्याचे जे काही अमायनो ॲसिडचे जे काही ऑर्डर वगैरे असेल किंवा त्याचे सिक्वेन्सिंग वगैरे असेल ती आपण त्याची पूर्णपणे ॲनालिसिस करू शकतो. तर मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये माहिती आहे की ते जे काही चार्ज पर रेशो जे काही त्याचं ॲनालिसिस वगैरे हे केलं जातं. आणि जे काही ॲडव्हान्स डिग्रेडेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट अमायनो ॲसिडचं जे काही सिक्वेन्सिंग वगैरे असेल ती परफॉर्म केली जाते आणि सेपरेट जे काही पूर्णपणे जे अमायनो ॲसिड आहेत त्यात कोणकोणते प्रेझेंट आहे त्याचा पूर्णपणे ॲनालिसिस हा केला जातो. तर हे झालं प्रायमरी स्ट्रक्चरसाठी. मग प्रायमरी स्ट्रक्चरसाठी 2 मेन टेक्निक यूज केल्या जातात, ॲडव्हान्स डिग्रेडेशन आणि मॅस स्पेक्ट्रोमेट्री. तसंच जर आपण विचार केला तर प्रायमरी स्ट्रक्चर हे पुढे जाऊन सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये होतं. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की ते जे काही फोल्डिंग असते ती प्रोटीनची चालू होते, जे की प्रायमरी जे काही अल्फा हिलिक्स आणि जे काही बीटा शीट्स, हे 2 जे काही मेन त्याचे काही फोल्डिंग पॅटर्न्स असतात ते फोल्ड केल्यानंतर ते जे काही पॉलीपेप्टाइड चेन असते, आधी ती एक लिनियर असते, एक स्ट्रेट लिनियरमध्ये पॉलीपेप्टाइड चेन असते. तर ती जे काही सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये फोल्डिंग व्हायला चालू होते आणि त्याचं जे काही अल्फा हेलिक्स आणि बीटा शेटमध्ये ते प्रायमरीली त्याचं फोल्डिंग पॅटर्न हा तयार व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यात 3 मेन टेक्निक आहे, त्याच्याद्वारे जे काही सेकंडरी स्ट्रक्चर आहे त्याचं आपण ॲनालिसिस करू शकतो. तर त्याच्यामध्ये आहे CD स्पेक्ट्रोस्कोपी, सर्क्युलर डायक्रोजम स्पेक्ट्रोस्कोपी त्याला आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये ही जे काही सेकंडरी स्ट्रक्चर असतं ते पूर्णपणे जे काही ॲब्सॉर्ब करते, जी काही सर्क्युलेटरी पॉलरायझिंग जी लाईट आहे ती किती प्रमाणात ॲब्सॉर्ब करत आहे त्याच्याद्वारे त्याचे जे काही इन्फॉर्मेशन वगैरे असेल ती समजते. म्हणजे जे काही सेकंडरी स्ट्रक्चर असतं ते जे आपण पॉलराइज लाईट आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि नंतर ते किती प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे ती पूर्णपणे कॅल्क्युलेट त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर FTIR म्हणजे फोरियम ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. तर याच्यामध्ये जे काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील ॲब्सॉर्प्शन बँडचं, जे पूर्णपणे म्हणजे जे काय आपण पॉलराइज लाईट मारतो आहे तर ती तिचे ॲब्सॉर्प्शन बँड कसे, म्हणजे ते किती प्रमाणात त्याने ॲब्सॉर्प्शन वगैरे केलं आहे, त्याचे प्रॉपर्टीज काय आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये ते FTIR या टेक्निकद्वारे डिटरमाइन किंवा ॲनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर NMR स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये जे की केमिकल शिफ्ट असतील तर जे काही अल्फा हेलिक्स आणि बीटा शीट्स याचं शीट्स तयार होतात, म्हणजे त्याचे पॅटर्न एक तयार होतो. तर मग मेनली त्याच्यामध्ये कोणकोणत्या केमिकलचे जे काही शिफ्टिंग वगैरे होते ती याच्यामध्ये आयडेंटिफाय केली जाते. टर्शरी स्ट्रक्चर, जे टर्शरी स्ट्रक्चर आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये जे काही सिंगल पॉलीपेप्टाइड चेनचं जर 3D डायमेन्शनल शेपमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतं. म्हणजे ओव्हरऑल जो काही 3D डायमेन्शनल शेप आहे ते टर्शरी स्ट्रक्चरपासून प्रोड्यूस व्हायला चालू होतं. तर याच्यासाठी ह्या 3 मेन टेक्निक यूज केल्या जातात, एक्स रे क्रिस्टलोग्राफी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. या 3 मेन टेक्निकने जे काही टर्शरी स्ट्रक्चर असेल त्याचं ॲनालिसिस केलं जातं. तर एक्स रे क्रिस्टलोग्राफीमध्ये जे काही हाय रेझोल्युशन जे काही स्ट्रक्चरल डाटा असेल तो ॲनालाइज केला जातो. तसंच त्याचे डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे एक्सरेचे, जे काही प्रोटीन क्रिस्टल जे पासिंग झाल्यानंतर जे काही डिफ्रॅक्शन होतं एक्सरेचं ते पूर्णपणे डाटा किंवा त्याचे जे रेझोल्युशन वगैरे त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर हे प्रोव्हाइड होतं आणि त्याच्यानंतर ते आपण ॲनालिसिस हे करू शकतो. तर NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे की प्रोटीन असतं ॲज अ स्ट्रक्चर इन सोल्युशन, म्हणजे ते पूर्णपणे जे काही प्रोटीन स्ट्रक्चर असेल एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं जातं, जेणेकरून जे काही
अरेंजमेंट असेल किंवा डायनॅमिक असेल त्याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन ही आपल्याला समजते. म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये जे काही प्रोटीन स्ट्रक्चर असेल, एक स्पेसिफिक प्रोटीन स्ट्रक्चर असेल एखाद्या सोल्युशनमध्ये, तर त्याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन किंवा त्याचं अरेंजमेंट काय, त्याचं डायनॅमिक्स वगैरे काय आहे ते पूर्णपणे स्टडी मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये होतं. त्याच्यानंतर कायरो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये जे काही लार्ज प्रोटीन कॉम्प्लेक्स असतात, जे काही नेटिव्ह साईजमध्ये असतात आणि त्याचं विदाऊट दी म्हणजे त्याचं क्रिस्टलायझेशन हे फॉर्मेशन झालेलं नसतं, तर असे लार्ज अमाऊंटचे जे काही कॉम्प्लेक्स असलेले प्रोटीन असतं ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी किंवा पूर्णपणे स्टडी करण्यासाठी जे काही कायरो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फंक्शनल प्रोटीन कॉम्प्लेक्स असतात ते प्रोड्यूस होतात. मल्टिपल जे काही पॉलीपेप्टाईड चेन आहे त्याचं काही 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर किंवा शेप त्यांनी घेतलेला आहे, तर ते एकत्र येऊन एक असेंब्ली तयार होते आणि असेंब्ली तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पॉलीपेप्टाईड चेन त्यातले सब युनिट हे अटॅच होतं आणि एक प्रोटीन कॉम्प्लेक्स क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये प्रोड्यूस हे केलं जातं. तर त्याच्यामध्ये 3 मेन टेक्निक आहे. साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये जे काही प्रोटीन बेस्ड जे काही प्रोटीनचं जे काही साईज असेल किंवा त्याचे जे काही क्वाटर्नरी स्ट्रक्चर असेल त्याच्यानुसार त्याचं सेपरेशन हे केलं जातं. त्याच्यानंतर क्रॉस लिंकिंग एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये जे काही SDSP असेल किंवा मास स्पेक्ट्रोस्पेक्ट्री असेल, तर जे काही त्याच्यातले जे सब युनिट आहे त्याचं इंटरॅक्शन किंवा त्याचं स्टॅबिलिटी ही कशी झाली आहे किंवा त्याचं ते इंटरॅक्शन ते स्टॅबिलाईज कसं झालं आहे बिटवीन दी सब युनिट आणि हे जे 2 सब युनिटमध्ये त्याचं कनेक्शन किंवा त्याचं इंटरॅक्शन हे कसं स्टॅबिलाईज झालेलं आहे त्याचं पूर्णपणे ॲनालिसिस ह्या मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा SDSPद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर को इम्युनोप्रेसिपिटेशन. म्हणजे याच्यामध्ये जे काही प्रोटीनचं जे काही पार्टनर असतील, जे कॉम्प्लेक्समध्ये जे वेगवेगळे जे प्रोटीन एकत्र आलेले त्याचं इंटरॅक्शन कसं झालं आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये स्टडी होतं. आपण या व्हिडिओमध्ये जे काही क्वाटर्नरी असेल, प्रायमरी, टर्शरी जे काही स्ट्रक्चर आहे त्याचे ॲनालिसिस कसं केलं जातं आणि कोणकोणत्या टेक्निकचा यूज केला जातो ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.